मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच घरी तयारी चालू आहे. गणपती बाप्पा म्हटलं की मोदकाचा नैवेद्य आला आणि यामध्ये पारंपरिक पद्धतीने केला जाणारा उकडीच्या मोदकाचा नैवेद्य हा सगळ्यांच्याच घरी दाखवला जातो. परंतु गणपती बाप्पा ज्यांच्या घरी 5 दिवस 6 दिवस किंवा मग 11 दिवस वगैरे असतात, तर अशा वेळेला ना सगळ्यांना प्रश्न पडतो की रोज वेगवेगळा नैवेद्य काय दाखवावा, वेगवेगळ्या मोदकांचे प्रकार आपण काय दाखवावे, हा सगळ्यांनाच प्रश्न असतो. आणि अशा वेळेला ना क्विक आणि पटकन होणारी अशी रेसिपी आपल्याला आवडत असते नेहमी, कारण आपल्याकडे वेळ फार कमी असतो सगळ्या गोष्टी अरेंज करायला. रोजच्या रोज छान असा नैवेद्य तयार केला जातो, पकवानाचं ताट बाप्पाला दाखवलं जातं आणि अशा वेळेला झटपट सोपा मोदकाचा नैवेद्य जर आपल्याला कळला कसा बनवायचा, तर मग बातच निराळी आहे. तर चला मग अशाच काही मोदकाच्या 4 रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या अगदी तुम्ही सहज कमी साहित्यात आणि झटपट असं बनवू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताट जे आहे, वेगवेगळ्या मोदकांचा प्रकार यामध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही तिथे बघू शकता. पहिला जो मोदकांचा प्रकार आहे तर तो चॉकलेटचे मोदक आहेत. दुसरा मोदकांचा प्रकार जो आहे ते ड्रायफ्रुट्सचे मोदक आहेत. तिसरा काजू मोदक आणि चौथा जे आहे ते बिस्किटचं मोदक. तर याची रेसिपी कशा प्रकारे आहे, काय काय याच्यामध्ये मी यूज केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर चला मग पटकन अशी रेसिपी पाहू. सर्वप्रथम आपण बनवणार आहोत काजू मोदक. तर त्यासाठी मी 50 ग्राम काजू घेतलेले आहेत, 2 चमचे मिल्क पावडर, 1.5 चमचा दूध घेतलेलं आहे आणि थोडीशी पिठी साखर, अगदी 2 चमच्याच्या आसपास. जितकी साखर तुम्हाला गरजेची वाटते तितकी तुम्ही टाकू शकता, प्रमाण कमी जास्त करू शकता. तिथे पॅन गरम करायचं आहे, त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि सतत ना चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे. त्यानंतर थोडंसं दूध गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची. त्यानंतर पुन्हा एकदा स्पॅच्युलाने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे जर तुम्ही प्रोसेस थांबवलीत तर कदाचित गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे दूध आणि त्यानंतर मग काजूची पावडर जी आपण केली होती मिक्सरमधून बारीक, तर ती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा सतत हलवायचं आहे आणि अगदी 5-7 मिनटानंतर पिठी साखर टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ होतं, तर पुन्हा एकदा छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. मिक्सर पॅनपासून जेव्हा सुटायला लागतं त्यावेळेला हे काढून घ्यायचं आहे. एका डिशमध्ये थोडंसं गार करायचं आहे. खूप जास्त थंड करण्याची गरज नाही, अगदी रूम टेम्परेचरला येईपर्यंत थोडंसं गार झाल्यानंतर जो कोणता तुमच्याकडे साचा असेल तर त्याला थोडंसं तुपाचा हात किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. शक्यतो तुपाचा वापर करा, त्यामुळे ना मोदकाला एक छान सुवास येतो. त्यानंतर हे काजू मोदकचं जे सारण आहे तर ते छान असं ह्याच्यामध्ये साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या काजू मोदक जे आहेत ते तयार होतात आणि अगदी बाहेर मिळतात ना तशा प्रकारचीच याची टेस्ट लागते. आणि या सगळ्या प्रोसेसला ना हार्डली 20 ते 25 मिनटं लागतात, खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर आधी थोडीशी तयारी करून ठेवलीत तर हार्डली 10 ते 15 मिनटात हे मोदक तयार होतात. तर इथे बघू शकता छान असा ना काजू मोदक जो आहे आपला रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बाकीचे मोदकसुद्धा करून घ्या. तर 50 ग्रामच्या प्रमाणामध्ये ना इथे 5 मोदक झाले आणि हा साचा जो आहे तो सुद्धा मीडियम आहे. खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त मोठाही नाही, अगदी मीडियम साईजचा आहे आणि या साईजच्या ह्याच्याप्रमाणे 50 ग्राम काजूमध्ये 5 मोदक सहज तयार होतात. त्यानंतर आपण इथे बनवणार आहोत ड्रायफ्रूटचा मोदक. तर इथे 50 ग्रामच्या आसपास खजूर, त्यानंतर आवडीचे ड्रायफ्रूट्स, खसखस घ्यायची आहे, थोडीशी वेलची पावडर घ्यायची आहे. तर यामध्ये जायफळ पावडरसुद्धा टाकू शकता. तर पॅन गरम करायचा, त्यात थोडंसं तूप टाकायचं. तूप छान प्रकारे गरम झाल्यानंतर जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तर ते त्यामध्ये मिक्स करायचे आणि छान एक 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये वेलची पावडर आणि त्याचबरोबरची खसखस थोडीशी टाकून घ्यायची आणि ते सुद्धा एक व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे खजूर घेतले होते ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत, बिया त्याच्या बाजूला काढायच्या आहेत आणि मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आणि या सारणामध्ये म्हणजे ड्रायफ्रूटच्या सारणामध्ये खजूरचा जो
छान असं मिक्सचर तयार झालेलं आहे तर ते टाकून घ्यायचं आणि सगळं ना चमचा दाबून दाबून एकजीव करायचं. एखाद मिनिट ठेवल्यानंतर पॅन उतरून घ्यायचा आणि खाली हाताच्या साहाय्याने दाबून दाबून ड्रायफ्रूट जे आहेत आणि खजूरचं जे सारण बनवलं आपण मिक्सरमधून बारीक असं, तर ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही खूप बारीकही घेऊ शकता किंवा जाडही. तर मी ते थोडेसे जाड घेतले, त्यामुळे ना खूप छान अशी टेस्ट येते जेव्हा आपण हे मोदक खातो. त्यानंतर जो काही तुमच्याकडे अवेलेबल असलेला साचा आहे, तर त्यामध्ये हे मोदक आपल्याला बनवायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पिठासारखं हे सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे. त्यानंतर साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सारण जे आहे मोदकाचं ते टाकायचं आहे आणि छान अशा प्रकारे दाबून दोन्ही पाकळ्यांना छान दाबून व्यवस्थित असं मोदक भरून घ्यायचं आहे, फिल करायचं आहे. पुढच्या साईडला ना कधी-कधी काय होतं ना, जे टोक असतं ना मोदकाचं, तर तिकडे सारण व्यवस्थित भरलं जात नाही. त्यामुळे छान प्रकारे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर बाकीचा उरलेला भाग भरायचा आहे आणि ते तुम्ही बघू शकता सहजरित्या ड्रायफ्रूटचे मोदक जे आहेत ते घरी अगदी सहज, अगदी काही स्टेप्समध्ये तुम्ही बनवलेले आहात. ते सुद्धा कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हा मोदक आणि आज यावर्षी बाप्पाला नक्की दाखवा. त्यानंतरचा हा मोदक आहे चॉकलेट मोदक. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचं चॉकलेट घेऊ शकता. तर इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे आणि मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे. दोन्हीसुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत. कोणतंही प्रमाण ठेवू शकता तुम्ही 2:1 किंवा 1:1 सुद्धा करू शकतात. तर इथे बघू शकता तुम्ही हे जे आहे कंपाऊंड जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे चॉकलेट आणि डबल बॉयलर सिस्टमने हे मेल्ट करून घ्यायचं आहे. खाली एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि वरच्या पातेल्यामध्ये जे चॉकलेट आपण कापून घेतलं होतं तर ते ठेवायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्ही पायपिंग बॅगचा यूज करू शकता किंवा चमच्याने सुद्धा मोल्डमध्ये फिल्ड करून घेऊ शकता. तर इथे मी पायपिंग बॅग माझ्याकडे अवेलेबल होती, सो त्यामुळे मी मोल्डमध्ये फिल करून घेतलेलं. तर अशा प्रकारचा मोल्ड यूज करून तुम्ही चॉकलेट मोदक अगदी सहज बनवू शकता. त्यानंतरचा मोदक आहे आपला बिस्किटचा. तर इथे तुम्ही कोणत्याही बिस्किट घेऊ शकता. तर बिस्किट घेतलेलं आहे अगदी 10 ते 20 रुपयामध्ये मिळतं हे. तर हाइड अँड सीक बिस्किट आहे तर ते घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा दूध घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही ऑरिओसुद्धा वापरू शकता. तर माझ्याकडे इथे हाइड अँड सीक अवेलेबल होतं त्यामुळे मी ते घेतलेलं आहे. त्यानंतर याचे तुकडे करायचे मिक्सरमधून बारीक पिठासारखं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आणि त्यानंतर एका पसरट भांड्यात किंवा मग प्लेटमध्ये वगैरे हे मिक्सचर घ्यायचं आणि थोडंसं दूध टाकून छान प्रकारे मळून घ्यायचं. खूप जास्त दुधाचा वापर करायचा नाही. नाहीतर हे मिक्सचर जे आहे ते खूपच चिकट होऊन जातं किंवा अगदी पातळ होऊन जातो आणि मोदक जो आहे आपला मोल्डमधून व्यवस्थित निघला जात नाही. त्यामुळे ना थोडंसं कमीच दूध वापरायचं आहे आणि छान रगडून हे मिक्सचर जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे पिठासारखं. तुम्ही बघू शकता या बिस्किटला ना सुद्धा स्वतःचं असं तेल सुटायला सुरुवात होते आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं खूप जास्त जर तुम्हाला घट्ट वाटलं तर. पण दुधाचा वापर करायचा नाही आहे. तर आता इथे मोल्डमध्ये ना हा बिस्किटचा जो चुरा म्हणजे डव तयार झालेला जो आहे तर तो घालून घेणार आहे मी. थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ह्याला साच्याला आणि त्यानंतर हे सारण जे आहे ते छान अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे अगदी घट्ट. नाहीतर काय होईल ना वरच्यावर भरलं तर पुढचं टोक जे आहे मोदकाचं तर ते व्यवस्थित होतच नाही, तिथे सुटून जातं. त्यामुळे छान प्रकारे दाबून भरायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला बिस्किटचा मोदक जो आहे तो अगदी सहजरित्या तयार झालेला आहे. तर हे सगळे जे मोदक आहेत ना अगदी सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. यावर्षीच्या गणपती बाप्पाच्या उत्सवात या प्रकारचा मोदकाचा नैवेद्य जरूर तुम्ही बनवून दाखवा. खरं तर हा व्हिडिओ लवकर येणार होता, पण घरात काही गोष्टी अशा घडल्या, ज्या वाईट गोष्टी घडल्या त्यामुळे ना हा व्हिडिओ येण्यासाठी खूप उशीर झाला. हा व्हिडिओ तुम्हाला हरतालिकाच्या आदल्या दिवशी मिळणार होता, पण उशीर झाल्यामुळे हा व्हिडिओ आज येत आहेत. तर खरंच यासाठी सॉरी बोलते. तरीसुद्धा 11 दिवसांचा बाप्पाचा उत्सव आहे, तर तुम्ही कधीही हा मोदकाचा नैवेद्य बनवून देवाला दाखवू शकता. तर यातला तुम्हाला कुठला मोदकाचा प्रकार आवडला हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि अशा प्रकारचे मोदक तुम्ही घरी बनवता का हे सुद्धा मला नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या हे मोदक रेडी होऊन जातात. खूप कमी वेळ लागतो, साहित्यही खूप कमी आहे. तर नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा.
तर हे जे मोदक आहेत चॉकलेटचे, हे ड्रायफ्रूट्सचे काजू मोदक आणि हे जे आहेत ते बिस्किटचं मोदक आहे. Our hearts beat to the same. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान छान खात